तोंडावर आहेत आणि त्याआधी अधिवेशन एक कार्यकर्त्यांना बूस्ट करण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून नाही, मुळामध्ये एवढा मोठा विजय मिळालेला आहे, त्यामुळे महाविजयी अधिवेशन आहे। गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात 85 सालानंतर 100च्या वर जागा घेणारा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे। आणि त्यामुळे एक जनतेचे आभार व्यक्त करण्याकरता आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या योजना, सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता त्याची व्यूहरचना ठरवण्याकरता हे अधिवेशन। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा विजय जो आहे तो पक्का असेल, ज्या पद्धतीने विजय 110% महायुती आहे, महायुतीचा विजय 100%। आजचं अधिवेशन किती महत्त्वपूर्ण आहे? शिर्डीमध्ये होते, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आमचे नेते अमितभाई शाह समारोप करणार आहेत, आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत, माननीय नितीन गडकरीजी आहेत, आपण पाहताय हजारो कार्यकर्ते आहेत आणि एक जबरदस्त जल्लोष लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे। येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही मोठ्या प्रमाणावर विजयी होऊ आणि ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्राचा विकास अत्यंत गतीने करेल। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा मात्र काँग्रेस सोबत आम्ही असू असं वारंवार संजय राऊत म्हणत होते, परंतु आता मात्र म्हणतात की काँग्रेसने ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे। नाही, प्रश्न योग्य आहे, पण तो तुमचा पत्ता चुकलेला आहे आणि त्यामुळे केवळ आणि केवळ मोदी द्वेषावर आधारित असलेली ही आघाडी होती, ती आघाडी आता तुटलेली आहे। उद्धव ठाकरेंशी जवळीक भाजपची होती अशी जरा चर्चा सुरू झाली। परत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी एनडीएला सोडलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला सोडलं, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रभक्तीचा विचार सोडला, हा प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारा। धन्यवाद। साहजिकच आहे, अतुल भातखळकर आपल्या सोबत होते। आजचा हा अधिवेशन जो आहे तो किती महत्त्वपूर्ण आहे त्यांनी